अंजनगाव सुरजी तालुक्यातील अंजनगाव वडाळी धाडी ते शेलगाव वडाळी हा महत्त्वाचा रस्ता अनेक वर्षांपासून पूर्णपणे उकडून गेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि धूळ यामुळे रुग्णवाहिका, दूध वाहतूक, शालेय बस आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी पालकमंत्री, आमदार, खासदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदने दिली, मात्र प्रत्येक वेळी फक्त एकच उत्तर मिळत आहे, निधी नाही म्हणून काम होऊ शकत नाही. या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या वडाळीकर जनतेने आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनात गावातील सर्व नागरिक, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता प्रश्न असा आहे की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का, की जनतेला जीव धोक्यात घालून आंदोलन करावंच लागणार? या बातमीबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा स्थानिक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या इथं रोडचं अशी दुर्दशा झालेली आहे की एकदम डिलिव्हरचं पेशंट सुद्धा नेता येत नाही. आणि कसं आहे, कुठलाही बिमारीचा व्यक्ती नेताही दगावून चालला, अशी परिस्थिती रोडची झालेली आहे. कारण डिलिव्हरीचा पेशंट अगर नेता येत हा जर रोड जर झाला नाही तर आम्ही 26 जानेवारीला उडी मारून आंदोलन करू. हा रोड लवकरात लवकर करण्यात यावा ही विनंती आम्ही आमदाराला, खासदाराला सांगू थकलेलो आहोत. तरी ह्या लवकरात लवकर या रोडची कारवाई करण्यात यावी, नाहीतर आम्ही 26 जानेवारीला उडी मारून आंदोलन करण्यात सज्ज आहोत. मी रमेश सावळे, वडाळी येथील नागरिक. मी शासनाला हात जोडून मायबापाला विनंती करतो की आमचा वडाळीचा रस्ता करा. डिलिव्हरीचे पेशंटसुद्धा रस्त्यात डिलिव्हरी होऊन राहिल्या आणि याटं उलटून राहिले, काही जखमी होऊन राहिले. हे विद्यार्थ्याला जाता येत नाही रे. अशा परिस्थितीमध्ये ही खरोखर एक धोक्याची घंटा आहे. आमदार, खासदार साहेबांना सगळ्यांना निवेदन दिले, पण अजूनही रोड झाला नाही. जिल्हा परिषद बांधकाम अंतर्गत असलेला रस्ता हा जो प्रधानमंत्रीमधून हा जिल्हा परिषदला हँडओव्हर झाला, पण आम्ही वेळोवेळी निवेदन देऊनही अजूनसुद्धा झाला नाही. म्हणून माझी विनंती आहे, जर ह्या 6-7 दिवसामध्ये काही काम लागलं नाही तर 26 जानेवारीला आम्ही एक उपोषण आंदोलन, रस्ता रोको आंदोलन, आत्मदहन हा गावकऱ्याचा पवित्रा घेऊ, असं गावकऱ्याच्या वतीने सगळ्यांनी ठरवलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी या रोडसाठी तयार राहा.